साकोली तालुका पत्रकार संघातर्फे साकोली येथील विश्रामगृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघाचे तालुका अध्यक्ष राजेश सिंग बैश होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अशोक गुप्ता, पत्रकार राजू दुबे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। पत्रकार दिन म्हणून मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार अशोक गुप्ता यांनी सांगितले की पूर्वीचे पत्रकारिता हे अतिशय खडतर होते। सायकलने प्रवास करावे लागत असे, परंतु आता ते पत्रकारिता सोपी असून व्हाईस मीडियाच्या माध्यमातून पोहोचवता येते। पत्रकारिता करायची असेल तर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता करावी, कोणावर अन्याय होणार नाही यासाठी पत्रकारिता करायची असे मत यांनी व्यक्त केले। राजेश बैश व राजू दुबे यांनीही मार्गदर्शन केले। या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन व प्रशांत शिवनकर यांनी केले, तर आभार चेतक हत्तीमारे यांनी मानले। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डीजी रंगारे, प्रकाश राणा, सुदाम हटवार, सुनील जागिया, ताराचंद काबगते, आशिष चेडगे, साहेब कुरेशी, मनीषा काशीवार, संतोष कोरे इत्यादी पत्रकार प्रामुख्याने पत्रकार दिनाला उपस्थित होते। साकोली येथील रेस्ट हाऊस मध्ये आहे आणि या विश्रामगृहामध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला। बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार दर्पण त्यांनी या ठिकाणी 6 जानेवारीला एक दर्पण नावाचं मराठी पत्रक सुरू केलं होतं आणि त्यांच्या पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात आला। तालुका पत्रकार संघाचे या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आपण सरळ जाऊया ज्येष्ठ आमचे पत्रकार अशोक गुप्ता यांच्याकडे। तर एशी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण ज्येष्ठ पत्रकार आहात, पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपले 40 वर्षाच्या वर झालेले असतील असं मला वाटते। काय सांगाल आजची पत्रकारिता आणि तुमच्या वेळेसची पत्रकारिता आणि आजच्या पत्रकारिता काय सांगाल तुम्ही? काय आजची पत्रकारिता फार सोपी झाली आहे। आधी 40 किलोमीटर सायकलने जाऊन बातमी गोळा करून रात्री परत येऊ आणि कंदिलाच्या उजेडात बातमी लिहून पहाटेला 4 वाजता येणाऱ्या टॅक्सीला ती बातमी द्यावी लागत। आज तर फक्त व्हॉइस मेसेज दिला की बातमी तयार होऊन पेपरमध्ये जाते, इतका फरक पडला आहे। परंतु त्याच्याहीपेक्षा 100 वर्ष 150 वर्षाच्या आधी जांभेकर शास्त्रींनी जी पत्रकारिता केली असेल त्यावेळेस कोणत्या अडचणी त्यांना आल्या याची आपण कल्पनाच केलेली बरी। त्यांनी घोड्यावरून प्रवास केला की पायी प्रवास केला, साधनं नव्हतीच कोणती। तर हा आपण फक्त आपल्या कल्पनाचा विषय आहे, परंतु तेवढ्या अडचणीतूनही त्यांनी मराठी पत्रकारिता सुरू केली आणि ते आपले आद्यपुरुष ठरले। त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। आपल्यासोबत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सिंग बैश, काय सांगाल सर आजच्या पत्रकार दिन आपण साजरा केली? आजची पत्रकारिता आणि जवळपास 200 वर्षांपूर्वीची पत्रकारिता याच्यात खूप फरक आहे। त्या काळात खूप पत्रकारिते क्षेत्रामध्ये खूप मेहनत करावी लागत होती आणि तो काळ इंग्रज राजवटीचा होता। तर त्या काळात मला वाटते की त्या काळात बऱ्याच अडचणी पत्रकारितेत झाल्या असतील आणि आजची पत्रकारिता जी आहे ती सोपी आणि हायटेक झालेली आहे। तंत्रज्ञानयुक्त आजची पत्रकारिता आहे आणि कसं आहे आता लिखाणवाली पत्रकारिता जवळपास आमच्याकडे तर बंदच झालेली आहे। आपण सर्व पत्रकार बांधव सर्व आता व्हॉइस मेसेज टाईप करून पत्रकारिता करतो आणि बातम्या पूर्वी 8-8, 10-10 दिवस बातम्या यायला लागत होत्या। आता कसं काय ज्या दिवशी घटना घडली की लगेच दुसऱ्या दिवशी पेपरला वर्तमानपत्रात बातमी लागून जाते आणि आजच्या पत्रकार दिनानिमित्त आम्ही मराठी पत्रकारितेचे जनक व आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आम्ही या निमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देतो आणि त्यांनी आजच्याच दिवशी दर्पण पत्रकार सुरू केलं होतं, म्हणून आम्ही या पत्रकारिता दिवस साजरा करतो। आपल्यासोबत आहेत राजू दुबे, काय सांगाल सर या पत्रकार दिनानिमित्त? मला आजच्या दिवशी एवढंच म्हणायचं आहे की जे दर्पणकार म्हणजे त्यांनी पहिला वर्तमानपत्र काढलं होतं दर्पण 6 जानेवारी 1832ला। त्यांनी एक पत्रकाराबद्दल समाजामध्ये एक आख्यायिका आहे की ते पत्रकार म्हणजे लेखणीची ताकद। तर माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे की लेखणीची ताकद ही लेखणीमध्येच असू द्यावी, त्या ताकदीला लिफाफ्यामध्ये बंद करू नये।
आणि सगळ्यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर हे होते तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी सांगितलं की आजची पत्रकारिता आणि मागची पत्रकारितेत काय फरक आहे आणि आजच्या पत्रकार करीत असताना ज्या बी समस्या येतात त्या समस्यावर तोंड देऊन आणि आजची पत्रकारिता एक जागरूक पत्रकार म्हणून आणि एक जनजागृती म्हणून आणि त्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून जर आपण पत्रकारिता केली तर बाळशास्त्री जांभेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मत व्यक्त केलं. मी DJ रंगारी एशियन न्यूज करता भंडारा.